नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कुणाला लिहिलं, आणि पहिलंही कधी आणि कुणाला लिहिलं आठवत असेल तर आठवण बघा. किंवा ये मेरा प्रेमपत्र पढ़कर के तुम नाराज ना होना, किंवा लिखे जो खत तुझे जो तेरी याद में, या सगळ्या गाण्यांचा उगम किंवा तुम्ही लिहिलेल्या पहिल्या किंवा शेवटच्या पत्राचा उगम कुठे झाला असेल माहिती आहे का? की मागे जी बिल्डिंग आहे ना, पांढरी घुमटाकार, तिकडे. मी आत्ता आहे कलकत्त्याला, आणि ब्रिटिशांनी भारतात जे पोस्ट ऑफिस चालू केलं ते पहिलं GPO हे मागे आहे. आणि वॉरेन हेस्टिंग्ज कलकत्ता प्रांताचा गव्हर्नर होता. त्याने 1774 साली ओळखलं की आता आपल्याला पोस्ट ऑफिसची गरज आहे, म्हणून त्याने हे पोस्ट ऑफिस चालू केलं. पुढे 1864 साली ही भव्य वास्तू बांधायला घेतली आणि 4 वर्षात संपवलीसुद्धा. अतिशय सुंदर वास्तू. मी आज जाऊन आलो. अर्थात आता नवीन सगळं आधार केंद्र वगैरे, स्पीड पोस्ट वगैरे आहे, पण वास्तू हेरिटेज वास्तू आहे. तरी 1868 आहे. 1864 साली मला वाटतं पहिला स्टॅम्प भारतात त्याने आणला, आणि तिथपासून हा सिलसिला सुरू झाला. आपण जे पत्र लिहायचं होतं, आज मला माहिती आहे आपण पत्र लिहित नाही. व्हॉट्सॲप, फोन, चॅट, स्नॅपचॅट, काय फेसटाईम, इतकी माध्यमं आहेत संवाद साधायची. पण ज्यांनी पत्र लिहिली असतील त्यांना कळेल पत्रातला जो गोडवा असतो तो अक्षरशः हृदयातनं हातात येऊन तो पत्रात उतरलेला असतो. किंवा जी भावना असेल, गोडवा असेल असं नाही दरवेळेला. काही पत्र खरमरीत पण असायची, पण पत्र हे जपून ठेवावं असं वाटतं. तसं ईमेल, व्हॉट्सॲप, चॅट नाही हो जपून ठेवावं असं वाटतं. मी भरपूर पत्र लिहिले एकेकाळी, आणि अजूनही माझ्याकडे बऱ्याच पत्रांचा संग्रह आहे, जी माझ्या मित्रांनी किंवा जवळच्यांनी, आईवडिलांनी लिहिलेली मला, मी अमेरिकेत असताना मी जपून ठेवले आहेत. तर पत्राची जी गोडी आहे ती अवीट आहे, आणि त्या पत्राच्या गोडी आपल्याला जी लागली इतकी वर्ष, म्हणजे हे आत्ता सगळं डिजिटल कम्युनिकेशन याच्या आधीपर्यंत, याची सुरुवात ब्रिटिशांनी केली. ब्रिटिशांची कलकत्ता ही पहिला चॉईस राजधानीचा होता. नंतर फायनान्शियल सेंटर मुंबई वगैरे झालं, पण कलकत्ताला ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. त्यातलीच ही एक GPO. आणि मागे जे घड्याळ दिसते ना, ते घड्याळसुद्धा एक विशिष्ट आहे. म्हणजे जेव्हा इथलं दळणवळण वाढलं तेव्हा वॉरेन हेस्टिंग्जला वाटायला लागलं की आता इथे मोठ्या घड्याळाची गरज आहे. तर ते लंडनला बिग बेनला ज्या कंपनीने घड्याळ बनवलं त्यांनाच ऑर्डर देऊन 1897 साली ते घड्याळ इकडे आणून लावलं. आणि अशी ही ऐतिहासिक वास्तू आहे. आपण अनेक वर्ष, अनेक शतकं म्हणेन मी, की आपण 18व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत आपण जी पत्र लिहितो आहे त्या पत्राची भारतातली सुरुवात करणारी ही वास्तू आहे. म्हणून मला इथे अगदी भर उन्हात मी वेळ काढून आलो मॅचच्या आधी. पण तुम्ही कलकत्त्याला जरूर बघा. नाही बघितलं तर क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला माझ्या भेट देत राहा. अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवत राहीन. बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.